आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप हर्ट झालं नाही बायको, तू ना ऑलराऊंडर आहेस, पण तुला एक गोष्ट जमत नाही बघ. कुठली? खोटं बोलता येत नाही तुला. अरे खरंच असं काही नाहीये. मला माहिती आहे तुला वाईट वाटलंय, पण अजिबात काळजी करू नकोस. तुला माहितीये तू गेल्यावर ममा काय म्हणाल्या? ममा म्हणाल्या आराध्याला वाईट वाटलं असेल तर तिच्या ममांकडे राहू देत त्या बांगड्या. जसं तू काही न सांगता मी तुला समजून घेतो की नाही, तसं ममा मला समजून घेतात. मला हर्ट झालेलं त्यांना अजिबात चालत नाही. अगं ममा पटकन रिॲक्ट झाल्या असतील, बोलून गेल्या असतील, पण त्यांच्या मनात काही नसतं. अगं त्या सगळ्यांना समजून घेतात, त्यांना ना सगळ्यांची काळजी असते. तुला खरंच माहितीये तुझी ममा कशी येते? असं का बोलतेस तू? आराध्या काय विचारतोय मी? असं का म्हणालीस तू? आराध्या अरे म्हणजे तू मला काय विचारतोयस? तुलाच माहित नाही तुझी मम्मा किती चांगली येते. खरं तर माझं नशीब की मला अशी सासू मिळाली. काय झालं? आता मी गंमत पण करायची नाही का? घाबरलो ना मी. मला की कळेच ना असं का बोलतेस तू. मला खरंच वाटलं तुझ्या मनात मम्मांबद्दल काही चुकीचं आहे की काय. असं कसं शक्य आहे श्रेयस? नाही शक्य नाहीये असं. तुझ्याच काय कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल चुकीचं का असावं, कारण त्या कोणाशी काही चुकीचं वागतच नाहीत. करेक्ट आहे. तुला सांगू आराध्या, आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या ममांमुळे. माझ्या आयडल आहेत त्या, आणि त्यांच्याबद्दल जर कधी कोणी चुकीचं बोललं तर मी ऐकूनच घेऊ शकत नाही. सॉरी श्रेयस, बट तुझी ममा किती ग्रेट आहे हेही तुला कळेल. आणि तुझ्या ममाबद्दल चुकीचं नाही, पण सत्य ऐकूनही घ्यावं लागेल, आणि तेही लवकरच. अगं सरिता शांत हो. कशी शांत हो? मला काही कळतच नाही ही कसली शिक्षा मिळते आपल्याला. आपण कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून देव हे दिवस दाखवतोय आपल्याला. सरिता मला सांग, आपण ते करू शकतो का? मला कळतंय हो. बघा सगळं सामान बांधाबांध करून तयार आहे, सगळं भरून झालंय. अहो पण जायचं कुठे? असं आपण कसं किती दिवस राहणार आहोत मला सांगा. माझं तर डोकंच काम करत नाहीये. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव, तोच काहीतरी मार्ग दाखवेल आपल्याला. माझा तर विश्वासच उडालाय त्याच्यावरचा. एक गोष्ट चांगली घडत नाही आपल्या आयुष्यात. आणि मला एक सांगा, आपण हे घर सोडून गेलो हे आराध्याला कळणार नाहीये का? अहो एक ना एक दिवस तिला नक्की कळणार आहे, आणि त्यावर तिने काही विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? हे बघ, आपण तेव्हाच तेव्हा बघू. असं कसं म्हणता हो तुम्ही? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आपली.
पण आता वहिनींचीच इच्छा नाही म्हटल्यावर इथे राहणंही बरं दिसणार नाहीये. पण मग आपण जायचंय कुठे? मला असं वाटतं आपण ह्याविषयी आरूला काही नाही आरूला काही कळता कामा नये. अहो नाही तर वहिनी तिला नाही नको. तसाही मला आरूला आणखी कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. हे बघा तुम्ही ना जास्ती चिंता करू नका. देव करू आणि त्या बाईला लवकर उपरती हो म्हणजे झालं. वा, कसला एवढा घमघमाट सुटलाय? काही स्पेशल बनवलंय का आज? आज नाश्त्याला स्पेशल साबुदाणा वडा आहे. अरे वा, साबुदाणा वडे, ग्रेट. कारण आज आजींचा उपवास आहे. आराध्य डार्लिंग, आपल्याकडे ना असं ऑइली कोणी खात नाही सकाळी सकाळी. यशोधरा, तुझ्या रिस्ट्रिक्शन मुळे खाता येत नाही ग, पण कधीतरी खायला काय हरकत आहे. आणि आजचं म्हणशील ना तर साबुदाणा वड्याचा जो काय वास येतोय ना, तर मी स्वतःला थांबवू शकत नाही. मी खाणारच आहे. सुनबाई, तुम्हाला ही पण कला अवगत आहे? अहो डॅड, तुमची सून ऑलराऊंडर आहे. किती घाई कौतुक करायची. आता फक्त पाहिलेत, खाऊन तर बघा चव कशी आहे. ऑल राईट. यशोधरा, नुसत्या दिसण्यावरून नाही तर वासावरून कळते खमंग झाले असणार वडे. प्रश्नच नाही. आलेच घेऊन. थँक्यू. अरे थँक्यू. हा, वा. घे आजी. हो. वा. अरे अरे अक्षय, सावकाश. सावकाश, गरम आहे. नाही, आय मीन छान झालेत, एक नंबर. थँक्यू. सुनबाई, कमाल केली तुम्ही. हा, मस्त. 100 पैकी 100 गुण. वा वा, मी असे साबुदाणा वडे आधी कधीच खाल्ले नव्हते. वा. रिअली? मम्मा प्लीज टेस्ट करा ना. नाही, आम्हाला खायची काही गरज नाहीच. सगळे इतके कौतुक करतायत म्हणजे छानच झालेत. राईट.